हॅलो हाय नमस्कार. सकाळी सकाळी तर देवांश गेला स्कूलला, पण सकाळी घाई गडबडीमध्ये ना मला काही व्हिडिओ शूट करणं झालेलं नाही आहे. म्हणून आता शिवपासून मी थोडंसं शूट करणं चालू आहे. आणि सकाळी देवांशला मी दिलं होतं डोसा आणि चटणी. शिवला पाहिजे इडली आणि सांबर, आणि हस्बंडला दोन्ही लागतं नाश्त्यामध्ये, डोसा आणि इडली. म्हणजे प्रत्येकाचा ना वेगवेगळा टिफिन असतो. कोणाला चटणी पाहिजे तर कोणाला सांबर पाहिजे तर कोणाला चटणी. तर मग हे जे केलं ना, ह्याचा परिणाम मी पुढे सांगते की होतं काय. नंतर मग शिवचा टिफिन पॅक केला आणि शिवला सोडायला आम्ही निघालो शिवच्या स्कूलला थोडासा वेळ होता म्हणून 5 मिनिट आम्ही वेट केलं. नंतर शिवला स्कूलमध्ये सोडलं आणि मी मोस्टली सकाळी येत नाही, दुपारी त्याला घ्यायला येते, कारण सकाळची बरीचशी कामं अशी माझी पडलेली असतात. कारण मला एक आज ऑइलची बॉटल घ्यायची होती ऑर्गॅनिक, पण ती काही भेटली नाही. मी गेलेला प्लान फेल झाला. तसंच मी घरी आल्यानंतर हे पेंडिंग काम पडलेलं माझं दळण ऑलमोस्ट माझं संपत आलेलं. गहू आणि ज्वारी मला उन्हाला टाकायची होती. काल अजिबात ऊन नव्हतं पुण्यामध्ये, कारण पावसाचं वातावरण झालेलं, म्हणून आज ऊन छानपैकी ऊन आलं. म्हणून माझे कपडे आज बरेचसे धुवायचे होते. हँडवॉशचे, मशीन वॉशचे सगळे कपडे धुवून घेतले. ही सगळी ज्वारी आणि गहू जे आहेत ना उन्हाला घालून घेतलेत. आणि ह्यासोबतच इथे मी सगळे कपडे पूर्ण दोन्ही गॅलरी ऑलमोस्ट माझ्या आज फुल झालेल्या होत्या. हँडवॉशचे बरेचसे कपडे धुवून घेतल्यानंतर मग मशीनचे कपडे झालेले. मशीनचेही कपडे मला टाकून देऊ, कारण मुलांचा ऑलमोस्ट टाईम होत आलेला घरी येण्यासाठी. सकाळी म्हणजे सगळ्या गोष्टी करायला तर काही वाटत नाही. बराचसा स्वयंपाक म्हणजे मला सकाळी जेवढं लवकर होईल ना तेवढा लवकर करण्याचा प्रयत्न करते का. आणि इथे एक माझी ही जी गादी आहे ना, ऊन चांगलं पडल्यामुळे सकाळीच ही गादी गॅलरीमध्ये टाकलेली होती मॅट्रेस. नंतर ही मॅट्रेस आणून टाकली आणि लगेच बेडशीट पण टाकून दिलं, म्हणजे थोडंसं सेटल वाटतं घर. आणि नंतर स्वयंपाक तर करायला काही होत नाही, पण फक्त नाश्त्याची माझी आज ना एवढी भांडी निघालेली. आणि ही भांडी घासायला ना खरंच खूप जीवावर येतं. आणि इडली डोसा मला ना त्याची बरीचशी भांडी एक्स्ट्रा पडली जातात. तर इथे लागले मी किचन साफ करायला, कारण किचन असंच ठेवून मी गेले होते. ऊन जास्त आहे ना, म्हणून उन्हाचे कामं करून घेतले पहिले, आणि नंतर किचनमध्ये आले, भांडे वगैरे घासून घेतले. लास्टला किचन साफ करून भेटते नवीन शॉटमध्ये. बाय.